पुढची बातमी कुरडूमधून येते। कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं तहसीलदारांच्या अहवालात नमूद करण्यात आलं। मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलं होतं। मात्र कामाची मुदत संपू नये मुरुम उपसा केल्यामुळे उत्खनन अवैध बेकायदेशीर असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। दरम्यान या अहवालानंतर ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाय। आज गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली होती। आता कुरडूचे ग्रामस्थ प्रांत कार्यालयावर विशाल निषेध मोर्चा काढणार आहेत। तर कुरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। हे आरोप मोहिते यांनी मात्र फेटाळून लावले आहेत। जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू मुरुम माफिया आहेत मोठ्या प्रमाणावरती, यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत। कुरडूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते। कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी। बीड सारखा प्रकार आहे सगळं, बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी। धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूजच्या बी जनतेची बाईट घ्या। ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही। तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे।